नमस्कार. उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजनेतील कामांबाबत तक्रारीची चौकशी सुरू. शहादा तालुक्यातील उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजनेत अंतर्गत सुरू असलेल्या मंजूर विकास कामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्यामार्फत चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सन 2022-23 या आर्थिक वर्षात आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पेवर ब्लॉक व रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज सादर केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाने संबंधित प्रकरणाची प्रशासकीय दखल घेतली आहे. तक्रारीच्या चौकशीसाठी आदिवासी विकास निरीक्षकामार्फत प्रत्यक्ष स्थळ फोटो पाहणी करण्यात आली असून सदर पाहणी अहवाल संबंधित कार्यालयास सादर करण्यात आला आहे. पाहणी दरम्यान कामाच्या प्रत्यक्ष स्थितीचे फोटो व कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागास आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील निर्णय चौकशी अहवालाच्या आधारे घेतला जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास योजनेतील कामे दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने व्हावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावर करण्यात येत आहे. 22-23 मध्ये पेवर ब्लॉकचे काम मंजूर आहे. एक काम 20 लाखाचे आहे, दुसरे काम 15 लाखाचे आहे, असे एकूण 35 लाखाचे काम मंजूर झाले आहे. सदर कामाचे इंजिनियर रोशन संजय जाधव नावाचे ठेकेदाराने काम न करता शासनाची व गावाची दिशाभूल करून जिल्हा परिषद यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठे व काम केल्याचे दाखवून सन 2024-25 मध्ये 31 मार्चला या कामाची पोटी बिले काढून शासनाची आर्थिक पासबुक करून सुमारे 35 लाखाच्या भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर व जिल्हा परिषद अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.